भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। मलाही देशभक्ती करायची आहे. मी पण आता काहीतरी करते आणि तेल वाचवते आणि देशाला मदतही करते आणि देशभक्तीही करते. अगं सुनबाई, नाश्त्याला आण बरं काही, खूप भूक लागली. हे घ्या सासूबाई. हे काय आहे ग? अरे सासूबाई, ही रात्रीची खिचडी आहे. आज ना तुम्ही याचाच नाश्ता करा. बर, ठीक आहे. का ग सुनबाई, आज जेवायला काय बनवलं? सासूबाई, आज जेवायला वरण भात बनवला. फक्त वरण भात? अरे, वरण भात खाणं चांगलं असते, पचायला हलका असतो. बर, दे. बसा तुम्ही, आणते. का ग ममता, रात्रीचे 9 वाजले, अजून जेवायला नाही आणलं. आण बरं लवकर जेवायला. सासूबाई 2 मिनिटं बस, आणतेच जेवायला. आण बरं 2 मिनिटं. लवकर, भूक लागली. हे घ्या सासूबाई, करा जेवण. भूक लागली ना तुम्हाला? का ग खिचडी? हो. तू सकाळी पण मला नाश्त्यामध्ये रात्रीची खिचडी दिली, दुपारी वरण भात दिला, आता आणखीन परत खिचडी. काय बाई, हे कसं काय जेवणार? सासूबाई, आपले जे पंतप्रधान आहे ना मोदीजी, त्यांनी सांगितलं की देशभक्ती करायची आणि मी देशभक्ती करायची. ही कोणती देशभक्ती आहे बाई? घरातल्यांना उपाशी ठेवा असे सांगतात का मोदीजी? त्यांनी सांगितलं की खाण्याचं तेल कमी वापरा आणि मी वापरच बंद करून टाकला. चांगलं आहे ग बाई. अशी वेळी ना सून कोणालाच नको देऊ देवा. अरे रामा, मी आता कशातच तेल नाही टाकणार आहे. असंच खायचं, वरण भात खिचडी, वरण भात खिचडी. मी आता रोज असंच बनवणार आणि देशाची सेवा करणार आहे. मी माहित आहे मला देशभक्ती. अरे देवा, अशी पागल सून तर देवा कोणाला नको देऊ. माझ्याच नशिबी पडली.